पुणे एक्सप्रेसवेवरील ज्या मिसिंग लिंकचं काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या दिमाखात उद्घाटन केलं, ती मार्गिका प्रत्यक्षात प्रवाशांसाठी बंदच असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी दिलीप कांबळे। दिलीप, कालच उद्घाटन झालेलं आहे, लोकार्पण झालेलं आहे, मात्र असं कळतंय की हा मार्ग अजूनही बंद आहे नागरिकांसाठी। काय अपडेट आहे? मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील हे जे मिसिंग लिंक आहे याचा मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल यांनी मोठ्या दिमाखात त्याचं उद्घाटन केलं। मात्र तो मांडो जो आहे तो तिथेच आहे, त्याच्यानंतर तिथे जे कुंड्या वगैरे वगैरे ठेवलेले आहेत त्या सर्व तिथेच आहे। त्याच्यामुळे कालपासून जो आहे मिसिंग लिंक हा मुंबई पुण्यासाठी जो रोड जातोय तो सगळा तिथेच आहे। अजूनही अधिकाऱ्यांनी सांगितले की अजूनही 1.5 ते 2 तास जे आहे हे सर्व बाजूला करायला आम्हाला लागणार आहे। मात्र हे होत असताना प्रवाशांना मोठी इथं जे आहे त्रास सहन करावा लागतो। नक्की ज्या लोकांसाठी हे लोकार्पण झालेलं आहे तो पूल मात्र अद्याप लोकांसाठी खुला केलेला नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर समारंभाचे मांडव आणि स्टेज अद्याप रस्त्यावरच असल्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी लेन बंद ठेवण्यात आली।